बाळूमामांच्या नावाने चांगलं. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 7 जानेवारी 2024 वार बुधवार या दिवस कसा जाणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आयुष्यात कितीही अंधार असला तरी बाळूमामांच्या कृपेचा एक किरण संपूर्ण आयुष्य उजळून टाकण्यास पुरेसा असतो. श्री बाळूमामा भविष्यवाणीमध्ये तुमच्या या हक्काच्या व्यासपीठावर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. आज 7 जानेवारी 2026. आपल्यापैकी अनेक जण उद्याच्या दिवसाचे नियोजन करत असतील. कुणाला नोकरीची चिंता असेल तर कुणाला आरोग्याची, कुणाला मुलांच्या भविष्याची. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त भविष्यवाणीच नाही तर बाळूमामांच्या विचारातून उद्याच्या समस्यांवर मार्ग कसा काढायचा हे देखील पाहणार आहोत. व्हिडिओच्या शेवटी मी एक असा अनुभव सांगणार आहे जो ऐकून तुमचे डोळे उघडतील, त्यामुळे शेवटपर्यंत सोबत राहा. आजची मानसिक स्थिती, शांतीचा मार्ग. उद्याचा दिवस तुमच्या संयमाची परीक्षा पाहणारा असू शकतो. सकाळी उठल्याबरोबर मनात नकारात्मक विचार येण्याची शक्यता आहे. बाळूमामा नेहमी म्हणायचे, मन चंगा तर कठोती में गंगा. जर तुम्ही मनात भीती ठेवली तर साधे कामही कठीण होईल. उद्या कोणाशीही वाद घालताना आपली पातळी सोडू नका. समोरची व्यक्ती तुम्हाला उचकवण्याचा प्रयत्न करेल, पण तुम्ही शांत राहून बाळूमामांचे स्मरण करा. उद्या तुमची ही शांतता तुमचे सर्वात मोठे शस्त्र ठरेल. दुपारी 4 नंतर तुम्हाला मानसिक हलकेपणा जाणवेल. पैसा आणि व्यवहार. व्यावहारिक सत्य. आता बोलूया पैशाबद्दल. 7 जानेवारीला आर्थिक बाबतीत मोठे धाडस करू नका. जर तुम्ही आज नवीन घर, गाडी किंवा सोन्याची खरेदी करणार असाल तर कागदपत्रे दोनदा तपासून घ्या. फसवणुकीचे योग दिसत आहेत. विशेषतः ओळखीच्या व्यक्तींकडून काळजीपूर्वक घेताना तपासून घ्या. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याचे कष्ट प्रामाणिक आहेत त्याला मामा कधीच उपाशी झोपू देत नाही. जर तुमचे पैसे कुठे अडकले असतील तर उद्या संध्याकाळी त्या व्यक्तीशी शांतपणे संवाद साधा. मार्ग नक्कीच निघेल. व्यापाऱ्यांनी उधारीवर माल देणे टाळावे. मामांच्या भंडाराचा टिळा कपाळी लावूनच उद्याच्या व्यवहाराला सुरुवात करा. यश नक्की मिळेल. आरोग्य, शिक्षण आणि कुटुंब. आरोग्याच्या बाबतीत उद्या पाय दुखणे किंवा सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. पाणी भरपूर प्या. विद्यार्थ्यांसाठी उद्याचा संदेश असा आहे की केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. उद्या आळस तुमचा शत्रू ठरेल. कुटुंबात मात्र आनंदाची बातमी मिळेल. बऱ्याच दिवसांपासून आईवडिलांच्या आरोग्याची काळजी वाटत असेल तर उद्या त्यांना आराम मिळेल. मुलांच्या बाबतीत एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागेल. समाजातील तुमचे स्थान उद्या अधिक मजबूत होईल. लोक तुमच्याकडे सल्ल्यासाठी येतील. कोणाचीही निंदा नालस्ती करू नका, कारण मामांना ते अजिबात आवडत नाही. आता आपण पाहूया उद्यासाठी खास बाळूमामांचा संदेश आणि उपाय. भक्तांनो, उद्याचा दिवस खास करण्यासाठी एक गोष्ट आवर्जून करा. उद्या बुधवार आहे. बाळूमामांना पिवळा रंग खूप प्रिय होता. उद्या शक्य असल्यास पिवळ्या रंगाचा छोटा रुमाल सोबत ठेवा किंवा पिवळ्या फुलांनी मामांची पूजा करा. उद्याचा विशेष उपाय. घराबाहेर पडताना थोडासा गूळ खाऊन आणि पाणी पिऊन पडा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे उद्या दिवसभरात किमान एका गरजू व्यक्तीला किंवा मुक्या प्राण्याला अन्न द्या. मामा म्हणायचे, ज्याने दुसऱ्याचे पोट भरले त्याचे पोट मी कधीच रिकामे ठेवणार नाही. हा अनुभव तुम्ही उद्या स्वतः घ्याल. तर भक्तांनो, ही होती 7 जानेवारीची संपूर्ण भविष्यवाणी. तुम्हाला बाळूमामांचा कोणता अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या कुटुंबातील ग्रुपवर शेअर करा. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. तोपर्यंत बाळूमामांच्या स्मरणात राहा. बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांगलं.